सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांचे पुन्हा एकदा ऑलवेज मराठी 2.0 चॅनलवरती स्वागत करतो। तर शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या दरात तब्बल 900 रुपयांची वाढ आपल्याला पाहायला मिळालेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अजून सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। खूप सारे कांदा उत्पादक शेतकरी मित्र व्हिडिओ पाहत आहेत, परंतु अजून सबस्क्राइब केलेलं नाहीये तर सबस्क्राइब नक्की करा। तर चला आता आपण बाजारभाव जाणून घेऊयात। तर या ठिकाणी पहिली पावती आहे। या ठिकाणी शेतकरी मित्रांनो 1682 रुपयांचा बाजारभाव मिळालेला आहे। हा पिंपळगाव येथील कांद्याला दर मिळालेला आहे। पुढील पावती आहे शेतकरी मित्रांनो पिंपळगाव बसवंत येथीलच आहे। तर या ठिकाणी 2036 रुपयांचा बाजारभाव मिळालेला आहे। तर पुढील पावती पाहू शकता येथीलच आहे। 2036 रुपयांचा या ठिकाणी बाजारभाव आपल्याला पाहायला मिळालेला आहे। तर पुढील पावती आहे पिंपळगाव बसवंत येथील। या ठिकाणी 2205 रुपयांचा बाजारभाव पाहायला मिळालेला आहे। व आता कोणत्या बाजार समितीत 900 रुपयांची वाढ झालेली आहे तेही आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत। तर पुढील बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी 3000 दर जी आहे ती मिळालेला आहे। पुढील बाजार समिती अकोला 2400 दर मिळालेला आहे। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 2900 रुपयांचा बाजारभाव मिळालेला आहे। काल या बाजार समितीमध्ये 2000 रुपयांचा कांद्याला बाजारभाव मिळत होता, तर आज या ठिकाणी 2900 रुपयांचा बाजारभाव मिळालेला आहे। तर तब्बल 900 रुपयांची वाढ आपल्याला कांद्याच्या दरात पाहायला मिळत आहे। तर पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गजवंड या ठिकाणी 2500। पुढील बाजार समिती येवला या ठिकाणी 1798 जे आहे ती बाजारभाव मिळालेला आहे। पुढील बाजार समिती धुळे 1950 रुपयांचा दर। पुढील बाजार समिती मालेगाव मुंगसे या ठिकाणी 1968 दर। पुढील बाजार समिती नागपूर लाल कांदा 2200 रुपयांचा बाजारभाव मिळालेला आहे। पुढील बाजार समिती सिन्नर नायगाव लाल कांदा या ठिकाणी 1839 रुपयांचा दर मिळालेला आहे। पुढील बाजार समिती वाई या ठिकाणी 3500 रुपयांचा बाजारभाव मिळालेला आहे। तर हे होते आजचे ताजे लाईव्ह कांद्याचे बाजारभाव। रोजची रोज जाणून घेण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।